सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने सुपर 8 साखळीत झिम्बाब्वेचा 72 धावांनी धुव्वा उडवला आणि 2020 विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखलंय। या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला विजयासाठी 257 धावांचं डोंगरा एवढं आव्हान दिलं होतं। भारतीय आक्रमणासमोर ते आव्हान झिम्बाब्वेला पेलवलं नाही। 20 षटकात त्यांना 6 बाद 184 धावांचीच मजल मारता आली। त्याआधी या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलाय। संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने चौथ्या षटकात 48 धावांची सलामी दिली होती। संजू सॅमसन 15 चेंडूत 24 धावा फटकावत बाद झाला। त्यानंतर अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्याने खणखणीत अर्धशतकं झळकावली आहेत। अभिषेकने 30 चेंडूत 55 धावांची तर हार्दिकने 23 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली। तिलक वर्माने 16 चेंडूत नाबाद 44 धावा फटकावल्या। ईशान किशनने 38 तर सूर्यकुमार यादवने 33 धावांची खेळी केली आहे। आपले प्रतिनिधी विजय साळवी आपल्यासोबत आहेत। विजय, या मॅचमध्ये एक मोठा विजय मिळवत आपण सेमीफायनलच्या आशा कायम राखल्यात। सेमीफायनलच्या आशा कायम राखल्या आणि अश्विन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेस्ट इंडिज आणि भारत हा जो सुपर 8चा अखेरचा साखळी सामना असेल तो खऱ्या अर्थानं या 2020 विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना देखील ठरू शकतो। याचं कारण त्या सामन्यात विजय मिळवणारा संघ हा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे। आज भारतीय संघाचं सुदैव भारताचा प्रत्येक फलंदाज जर मुंबई क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर लागला प्रत्येकानं मोठी फटके खेळून भारतीय संघाला एक चांगली मजल मारून दिली आणि ती जर मारून दिली नसती तर ब्रायन ब्रेनेटने भारतीय गोलंदाजीच्या ज्या चिंधड्या उडवल्या त्याचं अर्ध शतक केवळ 3 धावांनी हुकलंय, पण त्यानं भारतीय धावसंख्येचा पाठलाग करण्याची जी हिंमत दाखवली आहे त्या हिमतीनं दाखवून दिलंय की आपल्याला वेस्ट इंडिज समोर सावध राहून खेळावं लागणार आहे। कारण वेस्ट इंडिजचे अनेक फलंदाज असेच फटकेबाज आहेत, त्यामुळे भारताला आता आपल्या गोलंदाजीचा देखील विचार करावा लागणार आहे। अश्विन, खरं गोलंदाजीचा तर विचार करावा लागेल, मात्र ज्या पद्धतीने आज आपण बॅटिंग केली विजय, सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या 4 ओव्हरमध्ये 48च्या आसपास स्कोर आणि त्याच्यानंतर एक फाउंडेशन मिळालं, एक मोठा स्कोर, फलंदाज लयीत आले तसं वाटतंय आता की अजून सुधारणा करावी लागेल? फलंदाज लयीत आले असं म्हणावं लागलं आणि याचं मुख्य कारण हे आहे की अश्विन, जेव्हा तुम्ही 4 साखळी सामन्यांमध्ये 4 प्रतिस्पर्ध्यांसमोर खेळलात ते 4ही कच्चे होते। तुम्हाला कुठेही अभिषेक शर्माचा आजारपणाचा प्रॉब्लेम आहे तेवढ्यापुरतं तुम्ही त्याला बसवलं, पण कुठेही कान उपटावेसे कोणाचे वाटले नाहीत। आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आपण पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर अतिशय सहजतेने उतरलो आणि कोणत्याही प्रकारचे त्या संघात विकेटनुसार आपण बदल करण्याची जी दक्षता बाळगायला हवी होती, खबरदारी घ्यायला होती, ती केली नाही आणि त्याचा फटका आपल्याला त्या सामन्यात बसला। आता त्याच्यातून आपण बाहेर पडलोय, पण आता वेस्ट इंडिजला हरवायचंय आणि आपल्याला विश्वचषकाची पुढची जी मजल मारायची आहे त्या दृष्टीनं आपल्या गोलंदाजीचा, आपल्या आक्रमणाचा विचार करावा लागणार आहे। धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा एक दमदार विजय, मात्र अजूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे, कारण मुळात वेस्ट इंडिजला हरवावं लागेल आणि त्याच्यानंतर सेमीफायनल गाठून मग पुढे फायनल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।